श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं मनःपूर्वक स्वागत. आंतरराष्ट्रीय महिला दिनाचं औचित्य साधून केवळ महिला खेळाडूंसाठी 2 राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्रे स्थापन करण्याची घोषणा केंद्रीय क्रीडा आणि युवा व्यवहार मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी नुकतीच केली. आशियाई क्रीडा स्पर्धा आणि ऑलिम्पिकसारख्या जागतिक क्रीडा स्पर्धांमध्ये ज्या क्रीडा प्रकारांमध्ये भारतीय महिला खेळाडूंना पदक मिळण्याची संधी आहे, अशा प्राधान्यानं खेळल्या जाणाऱ्या 23 क्रीडा प्रकारांवर या केंद्रांमध्ये विशेष लक्ष देण्यात येणार आहे. भविष्यात महिला खेळाडूंसाठी नवसंजीवनी ठरणाऱ्या या उत्कृष्टता केंद्रांविषयी आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण ऐकणार आहोत. श्रोते हो, महिला खेळाडूंसाठीच्या उत्कृष्टता केंद्रांची घोषणा करताना केंद्रीय क्रीडा आणि युवा व्यवहार मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी सांगितलं की राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्रांशी एकत्रित समन्वय साधण्यासाठी सरकारनं प्रयत्न सुरू केले आहेत. राष्ट्रीय क्रीडा महासंघाच्या सहकार्यानं चांगले प्रशिक्षक तयार करण्यावर देखील सरकारकडून विशेष भर दिला जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. ही केंद्रे महिला खेळाडूंच्या कामगिरीत सुधारणा होण्यासाठी फायदेशीर ठरणार असल्याचं तज्ज्ञ सांगतात. अशा उत्कृष्टता केंद्रांमध्ये काय सुविधा उपलब्ध असणार, त्यांची वैशिष्ट्ये याविषयी ज्येष्ठ क्रीडा समीक्षक मिलिंद ढमढेरे यांच्याकडून जाणून घेऊया. महिला दिनाच्या निमित्ताने केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी एक महत्त्वपूर्ण घोषणा केली. ते म्हणजे महिलांसाठी 2 राष्ट्रीय स्तरावर उत्कृष्टता केंद्र स्थापन करण्याचा, ज्याला आपण म्हणता येईल की हाय एक्सलन्स परफॉर्मन्स सेंटर. तुम्हाला माहितीच आहे की वेगवेगळ्या खेळांमध्ये म्हणजे हॉकीमध्ये पण हा एक्सलन्स सेंटर आहे, जुडोमध्ये आहे. पण शासनाने 23 खेळांची प्राधान्यक्रम ठरवला की ज्यामध्ये हे खेळ नेमके कोणते आहेत की 23 साधारण ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांमध्ये ज्या ठिकाणी आपल्याला पदकांची अपेक्षा आहे किंवा संधी आहे, अशा खेळांसाठी वेगवेगळ्या स्तरावर प्रशिक्षण केंद्र सुरू करता यावं, यासाठी शासनाने गेल्या 5-6 वर्षांमध्ये खूपच चांगले प्रयत्न सुरू केलेले आहेत आणि त्याचे निकालही आपण बघतोच आहेत की टोकियो ऑलिम्पिक्स मध्ये आपल्याला 7 पदके मिळाली होती. अपंगांच्या म्हणजे ज्याला आपण दिव्यांगांच्या पॅरा ऑलिम्पिक्स मध्ये आपल्याला 19 पदके, ही विक्रमी कामगिरी होती. तर या धर्तीवर शासनाने जी काही घोषणा केली आहे ते नेमकं काय आहे, तर या राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्र म्हणजे काय. काही खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर पदक मिळवतात पण त्यांना ऑलिम्पिक पदकापर्यंत पोहोचता येत नाही. ही जी पोकळी आहे ही पोकळी कुठेतरी भरून काढण्यासाठी एक उत्कृष्टता केंद्र असं असलं पाहिजे की ज्या ठिकाणी खेळाडूंना काय काय लागतं ऑलिम्पिकसाठी, ते म्हणजे एक तर परदेशी स्तरावर किंवा ज्याला आपण म्हणतात अतिशय उत्कृष्ट दर्जाचं प्रशिक्षण. समजा भारतामध्ये त्या स्तराचं प्रशिक्षण उपलब्ध नसेल तर परदेशी स्तरावरील किंवा परदेशी प्रशिक्षक भारतामध्ये आणून त्याच्या मार्गदर्शनाखाली खेळाडूंना प्रशिक्षण देणे. त्यानंतर उत्तम स्वरूपाचा आहार देणे. तुम्हाला माहितीच आहे की वेगवेगळ्या खेळांचा आता वेगवेगळे तऱ्हेचे आहार लागतात. म्हणजे आता जे ताकदीचे खेळ आहेत त्यांना ताकद कशी वाढेल असे आहार लागतात. तर जिम्नॅस्टिक्स असेल किंवा बाकीचे जे बॅडमिंटन की ज्या ठिकाणी तुम्हाला लवचिकता म्हणजे ज्या ठिकाणी तुम्हाला ताकद लागते पण जाड तुम्ही होणार नाही अशी काळजी घ्यावी लागते, वजन वाढणार नाही अशी काळजी होते. विशेषतः मुष्टियुद्धात देखील जुडो किंवा कुस्तीमध्ये सुद्धा वजन वाढण्याचा तुमचा हा गट बदलू शकतो. त्यामुळे अशा स्वरूपाचे आहार नेमके कोणते, तर एक आहार तज्ज्ञांची पण नियुक्ती करता यायला पाहिजे. त्यानंतर एक फिजिओ, एक खेळाडूला दुखापत होते तर ही दुखापत होऊ नये म्हणून याची काळजी त्याने कशी घेतली पाहिजे यासाठी एक फिजिओ किंवा एक तज्ज्ञ डॉक्टराची सुविधा पाहिजे. शिवाय काही खेळाडू असे आहेत की जे अजूनही प्रशिक्षण एरवी शालेय शिक्षण घेत आहेत किंवा महाविद्यालयीन शिक्षण घेत आहेत. तर तुम्हाला उत्कृष्टता केंद्राच्या जवळ तुमच्या ज्या शैक्षणिक सुविधा पण उपलब्ध होईल असं पण त्यांचं त्यामध्ये योजना आहे. त्याखेरीज तुम्हाला स्पर्धात्मक अनुभव मिळावा की समजा भारताबाहेर जाणे शक्य नाहीये तर समजा एक उदाहरण घ्यायचं झालं तर पी.व्ही. सिंधू आहे, तिचं वर्षभराचं शेड्यूल ठरलेलं असतं कुठल्या स्पर्धेत, पण तिला काय करण्याचं भारताबाहेर जाणं शक्य नाहीये तर तिला स्पर्धात्मक प्रशिक्षण भारतातच कसं उपलब्ध होईल असेही विचार तुम्हाला घ्यायला लागतात. आणि त्यामुळेच हे उत्कृष्टता केंद्र स्थापन करण्यामागचा हाच एक महत्वाचा शासनाचा उद्देश आहे.
श्रोते हो, आज भारतीय महिला खेळाडूंनी सर्वच खेळांमध्ये सर्वोत्तम कामगिरी केल्याचं विविध आंतरराष्ट्रीय खेळांच्या आढाव्यावरून दिसून येतं. मात्र अनेकदा ग्रामीण भागातल्या महिला खेळाडूंना शिक्षण घेताना किंवा आपल्या क्रीडा प्रकारांचा सराव करताना स्पर्धात्मक अनुभव न मिळणं अशा विविध मर्यादा येत असतात. मात्र केंद्र सरकारकडून महिलांसाठी सुरू होत असलेल्या उत्कृष्टता केंद्रांच्या माध्यमातून महिला खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रशिक्षण मिळण्याची संधी उपलब्ध होणार आहे. याबाबत समाधान व्यक्त करताना अर्जुन पुरस्कार विजेत्या कबड्डी खेळाडू शकुंतला खटावकर म्हणाल्या, मला सांगायला नक्की आनंद होतोय की सेंट्रल मिनिस्ट्रीने महिलांसाठी, मुलींसाठी उत्कृष्टता केंद्र 2 चालू केलेले आहेत. खरंच याचा फायदा आपल्या महिलांना, मुलींना खूप चांगल्या पद्धतीने होऊ शकतो. कारण याच्यामध्ये तुम्हाला अगदी लहान मुलींपासून म्हणजे त्यांना सायंटिफिक बेसिक एक्सरसाइज किंवा नंतर आपले कबड्डीतले वेगवेगळे टेक्निक शिकवले जातील. आणि त्याच्यामध्ये मुली मग डिफेन्सला कोड आहे म्हणजे लेफ्ट कव्हर, राईट कव्हर, तसंच लेफ्ट कॉर्नर, राईट कॉर्नर आणि त्याच्याच बरोबर रेड, उजवी रेड, डावी रेड आणि शिवाय त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचे बोनस स्पेशालिटी कोण आहे हे पण आपल्याला मिळू शकेल. कारण याच्यामध्ये काय होणार आहे की खेड्यापाड्यातून आपण मुलींना गोळा करणार आहोत की जिथे त्यांना शिकवण्याची सोय नाही किंवा ज्यांना जिथे चांगल्याला शिक्षण पाहिजे आहे अशा सुद्धा मुली किंवा महिला त्या ठिकाणी प्रॅक्टिससाठी येणार आहेत. आणि त्याचा फायदा मुलींना, त्या जिल्ह्याला, राज्याला आणि ऑब्व्हियसली भारताला पण होऊ शकतो. आणि त्याच्यामध्ये त्यांनी लहान मुली म्हणजे लहान वयापासून अगदी 9-10 वर्षाच्या मुलींपासून त्यांना ट्रेनिंग द्यायला सुरुवात करावं. आणि त्याच्यामध्ये ट्रेन द्यायला कोचेस सुद्धा सायंटिफिक बेस म्हणजे कोचेस, एक अनुभवी कोचेस, एनआय झालेले कोचेस असे द्यावेत. त्याच्यामुळे त्यांची कशी सायंटिफिक पद्धतीने त्यांची वाढ होईल प्रत्येक क्षेत्रामध्ये, प्रत्येक वेगवेगळ्या त्यांच्या स्किलमध्ये. आणि प्रत्येक जे आपले 7 वेगवेगळे आपले पद आहेत, आपले 7 ठिकाण आहेत कबड्डीतली, त्या 7ही याच्यामध्ये ते चांगल्या पद्धतीने त्या स्वतःला स्किल डेव्हलप करू शकतील आणि तज्ञ होतील त्याच्यामध्ये. आणि मला अजून एक विनंती राहील सरकारला की त्यातून तुम्ही आदिवासी मुली, खेडोपाड्यातल्या मुलींना जास्त प्राधान्य दिले जावं. कारण त्यांना शिकवायला त्यांची इच्छा असते पण त्यांना शिकवायला कोणी नसतं. कारण मला मी उदाहरण देऊ शकते की माझ्याकडे एक मुलगी, मी पुण्यामध्ये राणा प्रताप संघाची खेळाडू अहिल्यादेवी शिकवायचे. एक खेळाडू अशी होती की ती गावाकडून आलेली, वेळी वगैरे म्हणजे शिव्यागाळी द्यायची कारण ती रांगडी होती. शाळेमध्ये पण ती अशीच वागायची. माझ्या शाळेच्या शिक्षकांनी म्हणल्या की अशी मुलगी अगं शकू काय करूयात. म्हणलं त्याचा रांगडेपणा उपयोग आपण नक्की कबड्डीकडे करू शकतो. आणि आश्चर्य वाटेल, ती मुलगी 2 वर्षामध्ये ज्युनियर, सब ज्युनियर, ज्युनियर ओपन नॅशनल खेळली आणि आता बँकेमध्ये अधिकारी आहे. असाच फायदा आपल्या सगळ्या मुलींना होऊ शकतो. आणि शहरामध्ये कोचेस शिकवायला असतात, आई बाबा त्यांना त्यांच्या पाठीशी उभे असतात. पण तुम्हाला आपण कुठे गेलो की आदिवासी मुली किंवा खेडोपाड्यातल्या मुलींना अजून सुद्धा तिकडे असं आहे की 10-12 वर्षाची मुलगी झाली की चला लग्न करा. पण त्या मुली त्यातल्या खरंच काही खूप छान असतात. तर त्यांना आपण सिलेक्ट करून जर ह्या सेंटरमध्ये आणलं तर मला असं वाटतं भारताचं नाव नक्की उज्ज्वल होईल. श्रोते हो, आज महिला खेळाडू कोणत्याही खेळात मागे नाहीयेत. आज महिला खेळाडूंकडून आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचं नाव उंचावत असताना अनेक क्रीडा प्रकारांमध्ये या खेळाडूंना उच्च दर्जाचं प्रशिक्षण मिळाल्यास भविष्यात जागतिक स्तरावर भारतीय महिला खेळाडूंचा दबदबा निर्माण होईल. भारतीय महिला खेळाडूंच्या कामगिरीत झालेली सुधारणा आणि आतापर्यंतचा त्यांचा इतिहास काय सांगतो, याविषयी ज्येष्ठ क्रीडा समीक्षक मिलिंद ढमढेरे सांगतात. आपण बघतोय की महिलांकरताच का आतापर्यंतचा जर इतिहास बघितला ऑलिम्पिकमध्ये, तुम्हाला माहितीच आहे की मेरी कोम बॉक्सिंग मध्ये MC मेरी कोम हिनं ऑलिम्पिक कांस्य पदक जिंकलं. त्यावेळी ती 2 मुलांची आई होती. सोपं नाहीये, कारण आपल्यामध्ये तुम्हाला माहितीच आहे की भारतीय स्त्री म्हणजे चूल आणि मूल, याच्या पलीकडे संकल्पना कधी नव्हती. पण आज तिनं सिद्ध केलं की मला 2 जुळी मुलं असताना देखील मी ऑलिम्पिक पदकापर्यंत पोहोचू शकते, हे तिनं सिद्ध केलं. त्यामुळे आपण बघितलं तर ही केवळ भारतापुरती ती आदर्श राहिली नसून सर्व जगामध्ये अनेक खेळाडूंसाठी ती प्रेरणास्थान राहिली. सुपर मॉम असं पण तिला म्हटलं जातं. आणखीन एक सुपर मॉम म्हणजे सानिया मिर्झा. तुम्हाला माहितीच आहे की ती उत्कृष्ट टेनिसपटू आहे. तिला पण एक मुलगा आहे आणि मुलगा असताना देखील, अपत्य असताना देखील तिनं ग्रँड स्लॅम मध्ये म्हणजे टेनिसमध्ये ज्या महत्वाच्या स्पर्धा मानल्या जातात की विंबल्डन, फ्रेंच ओपन, ऑस्ट्रेलियन, अमेरिकन या 4 ग्रँड स्लॅम असतात. त्यामध्ये तिनं मिश्र दुहेरी आणि महिला दुहेरीमध्ये अनेक विजेतेपद मिळवलेले. आणि सोपं नाहीये की ज्यामध्ये व्यावसायिक खेळाडू अतिशय जबरीने भाग घेतात, ताकदीने भाग घेतात.
काही हो पण मला ही स्पर्धा जिंकायचंच आहे असे प्रयत्न करत असतात. त्या ठिकाणी भारतीय खेळाडूंच्या निभावनाने हे फारच दुर्मिळ योग असतात. पण सानिया मिर्झाने ही कामगिरी केलेली आहे. त्यांना तुम्हाला माहितीच आहे की सायना नेहवाल हिनं देखील बॅडमिंटनमध्ये ऑलिम्पिक कांस्य पदक मिळवले होतं. पी.व्ही. सिंधू ऑलिम्पिक रौप्य आणि कांस्य पदक अशी दोन्ही पदकं मिळवले आणि तुम्हाला कदाचित कल्पना नसेल पण सायना नेहवालने ऑलिम्पिक पदक जिंकल्यानंतर बॅडमिंटन मध्ये एक वादळ निर्माण झालं. वादाविंद अशा अर्थाने म्हणेन की बॅडमिंटन सारख्या महागड्या खेळामध्ये करिअर करता येतं, ऑलिम्पिक पदकापर्यंत पोहोचता येतं हे सायना नेहवालने सिद्ध केलं आणि अनेक पालकांनी आपल्या पाल्यांना या खेळामध्ये घालायला सुरुवात केली आणि जणू काही त्यावर शिक्कामोर्तब म्हणा पी.व्ही. सिंधूने लागोपाठ ऑलिम्पिक पदके जिंकून चांगलं बॅडमिंटन मध्ये करिअर करू शकतो ते दाखवून दिलंय. तुम्हाला माहितीच आहे की साक्षी मलिक की कुस्ती हा फक्त पुरुषांचा रांगडा खेळ असा मानला जातो पण साक्षी मलिकने ऑलिम्पिक कांस्य पदक जिंकून ही पण काही कुस्तीमध्ये कमी नाही. तुम्हाला माहितीच आहे की कुस्तीमध्ये फोगट भगिनी की ज्यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांना ऑलिम्पिक पदक मिळालेलं नाहीये पण राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये त्यांनी पदकांच्या वरून आपलं नाव कोरलेलं आहे आणि ज्या खेडेगावामध्ये महिलांना अतिशय तुच्छपणे वागणूक दिली जात होती अशा खेडेगावामधून या फोगट भगिनी तयार झालेल्या आहेत. हा एक चांगला खरंच एक संदेश आहे की आम्ही कामगिरी करू शकतो, आम्ही आपल्या देशाला नावलौकिक मिळवून दाखवू शकतो हे त्यांनी सिद्ध केलेलं आहे. तुम्हाला माहितीच आहे की भारताची सुवर्ण कन्या म्हणून ओळखली जाणारी पी.टी. उषा दुर्दैवाने तिला ऑलिम्पिक कांस्य पदकापर्यंत पोहोचता आलं नाही. 1/शतांश सेकंदाने हुकलं. 1/शतांश सेकंद हा किती महत्वाचा धागा असतो हे त्यावेळी लोकांना कळलं. तिनं आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये भरपूर पदकांची कमाई केली आणि त्यामुळे सुवर्ण कन्या असं तिला ओळखलं जातं. आज तिला केंद्रीय शासनाने स्वीकृत खासदार म्हणून नेमलंच आहे. त्याचबरोबर भारतीय ऑलिम्पिक संघटना ही भारताची क्रीडा क्षेत्रातील सर्वात अग्रगामी संस्था आहे. त्या संस्थेच्या अध्यक्षपदी पी.टी. उषा हिची नियुक्ती झाली आहे आणि एक महिलेच्या हाती भारताच्या क्रीडा क्षेत्राची सूत्रे आली आहेत आणि त्याचे परिणाम आपल्याला लगेच दिसून आले की ऍथलेटिक्स मध्ये खूप आपल्याला आता चांगलं यश मिळू लागलेलं आहे. अनेक महिला पुढे येऊ लागलेल्या आहेत. दैदिप्यमान यश मिळवून दिले. आपण म्हणतो की भारतीय महिला काही कमी नाहीयेत आणि कुठेतरी शासनाच्या पण हे लक्षात आलेलं आहे की ज्या महिला पुढे आलेल्या आहेत ऑलिम्पिक मध्ये पदक मिळवू लागलेल्या आहेत त्या बऱ्याचशा खेडेगावांमध्ये आलेल्या आहेत की त्यांच्याकडे क्रीडा नैपुण्य आहे. तुम्ही फक्त आम्हाला विकासाची साधनं उपलब्ध करा, आम्हाला चांगलं मार्गदर्शन केलं, चांगली मदत दिली तर आम्ही देखील ऑलिम्पिक पदक मिळवू शकतो हे भारतीय महिलांनी दाखवून दिले. आम्ही पुरुषांइतकेच चांगलं यश मिळवतो हे त्यांनी सिद्ध केले आणि हा सगळा विचार करूनच भारतीय क्रीडा मंत्र्यांनी जी काही घोषणा केली. तुम्हाला माहितीच आहे की यंदा पॅरिस येथे ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा होणार आहे आणि त्यामध्ये देखील भारत आला. चांगल्या यशाची पण अपेक्षा आहे आणि त्या दृष्टीनेच एक महत्वपूर्ण घोषणा अनुराग ठाकूर यांनी केली आहे असं मला वाटतं. श्रोते हो, गेल्या काही वर्षात भारतानं ज्या ज्या क्षेत्रांमध्ये असाधारण कामगिरी केली आहे त्यामध्ये क्रीडा क्षेत्राचाही समावेश आहे. याचं कारण म्हणजे भारतीय खेळाडूंची आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध स्पर्धांमध्ये उंचावलेली कामगिरी होय. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज क्रीडा क्षेत्राच्या विकासाकरता आणि खेळाडूंना सर्वोत्तम प्रशिक्षण मिळावं यासाठी केंद्र सरकारनं विविध राज्यांशी समन्वय साधून सुरू केलेले प्रयत्न महत्त्वपूर्ण ठरत आहेत. महिला खेळाडूंसाठीच्या उत्कृष्टता केंद्रांचा निर्णय हा देखील भारतीय क्रीडा क्षेत्रात महिलांना विशेष स्थान निर्माण करण्यासोबतच भविष्यात आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रीडा क्षेत्रात भारतीय खेळाडूंची कामगिरी उंचावण्यासाठी महत्त्वाचा ठरेल हे नक्की. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या सरस्वती कोवळेकर. निर्मिती सहाय्य भारती गांधी. लेखन आणि समन्वय मनीष कुलकर्णी आणि निवेदन नेहा कुलकर्णी.